लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. इंदिरानगर पोलिसांची मोठी कामगिरी. मोटारसायकल चोरी प्रकरणातील आरोपी अटक, 10 दुचाकी जप्त. 7 लाखांहून अधिक किमतीच्या चोरीच्या गाड्या हस्तगत. नाशिक शहर व ग्रामीण भागातील गुन्ह्यांचा उलगडा. नाशिक शहरात वाढत्या मोटारसायकल चोरींच्या घटनांना आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेत इंदिरानगर पोलिसांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करून त्याच्याकडून एकूण 10 दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. जप्त करण्यात आलेल्या वाहनांची एकूण किंमत सुमारे 7 लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 किशोर काळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आर करडे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने ही मोहीम राबवली. 28 एप्रिल 2026 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संशयित आरोपीला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपीने नाशिक शहर, नाशिक ग्रामीण तसेच इतर ठिकाणी मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून एकूण 10 मोटारसायकली जप्त केल्या. जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये होंडा, बजाज आणि हिरो कंपन्यांच्या विविध मॉडेल्सचा समावेश आहे. या गाड्यांमध्ये काही वाहनांचे नंबर प्लेट काढून टाकले होते, तर काहींचे रंग बदलून त्यांची ओळख लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पोलिसांनी वाहनांचे इंजिन व चेसिस नंबर तपासून त्यांची ओळख पटवली. या कारवाईमुळे इंदिरानगर, अंबड, सातपूर, पंचवटी आणि नाशिक ग्रामीण भागातील मोटारसायकल चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीकडून आणखी गुन्ह्यांची माहिती मिळण्याची शक्यता असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक मनोहर करडे, पोलीस उपनिरीक्षक सागर परदेशी, योगेश जाधव तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, परिमंडळ 2 सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, अंबड विभाग तसेच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मनोहर करांडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे सुनील अंकोलीकर यांच्या सूचना मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे, पोलीस हवालदार कुलदीप पवार, पोलीस हवालदार सागर परदेशी, पोलीस हवालदार पवन परदेशी, पोलीस अंमलदार योगेश जाधव, पोलीस अंमलदार राहुल धोंगडे, पोलीस अंमलदार प्रमोद कासुदे, पोलीस अंमलदार वाल्मिक पाटील, पोलीस अंमलदार दीपक शिंदे, पोलीस अंमलदार सागर कोळी, पोलीस अंमलदार सौरभ माळी, पोलीस अंमलदार अमोल कोथिंबीर यांनी केली आहे. दिनांक 28/4/2026 रोजी इंदिरानगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार सागर परदेशी व पोलीस अंमलदार योगेश जाधव हे पेट्रोलिंग करत असताना एक गोपनीय बातमी मिळाली होती की वडाळगाव परिसरामध्ये एक इसम मोटरसायकल चोरी करून त्याचा साठा करून तो विक्री करत आहे. त्या अनुषंगाने बातमीची खात्री करून आपण त्या ठिकाणी सापळा लावलेला होता आणि सापळा रचला असताना आपल्याला त्यामध्ये एकूण आरोपीचा शोध लागला. त्यामध्ये एकूण आरोपीच्या ताब्यामध्ये आपल्याला 10 मोटरसायकल ज्या आहेत त्या मोटरसायकल चोरीचे वाहनं जे आहेत ते मिळून आलेले आहेत. त्यामध्ये 7 स्प्लेंडर मोटरसायकल आहेत, एक बुलेट गाडी आहे आणि एक पॅशन प्रो आहे आणि एक 220 पल्सर, अशा एकूण 10 जे दुचाकी आहेत आपल्याला चोरीच्या या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत. सदर आरोपी जो आहे आणि त्याचा साथीदार जो आहे, आरोपीला अटक केलेली आहे, तो सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे. त्याचा साथीदार व त्याला अजून कोणी साथीदार आहेत का याबाबत अधिक तपास चालू आहे. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.